तर आपण त्यांना सोडलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं इकडनं तिकडनं फिरत असतात नुसत्या. ही आपली बॅक साईड गोट्याची. तर आपण जनावरांना खुल्यात बांधतो की हा एरिया पूर्ण जनावरांना भरलेला असतो. तर आपण त्यांना आता बांधूया. सगळं आपलं काम झालेलं आहे, बघू शकता दुधाच्या किटल्या. ही दोन मग आणि किटली घरात घेऊन जायचं आहे. ही गव्हाला दूध जाईल, ही डीरला जाईल. आपली गँग टायमिंग झालेलं आहे 7:10. हा एक ट्रॅक्टर आमचा आहे. हा एक हे मशीन तुम्हाला कधीही कशासाठी लागलं, गहू भात जोंधळं करण्यासाठी, तर हा मशीन आहे. हा आमचा सगळ्यात मोठा ट्रॅक्टर. ह्याला ब्लेड आहे पुढं. ब्लेडची काम आम्ही करतो. बघू शकता तुम्ही, बघू शकता हे ब्लेड आहे. कधीही लागला तर ट्रॅक्टर आम्हाला मला कमेंट करा. आम्ही तिथं येऊन तुमचं शेतीचं काहीही असेल काम, रान लेवल करून देणं, आम्ही करून देतो. आणि ट्रॅक्टरची कधीही गरज आली, ट्रॅक्टर ट्रॉलीची माल नेण्यासाठी काही घेण्यासाठी, तर नक्कीच मला कमेंट करा. माझा नंबर कमेंटमध्ये सेंड करतो. मला नक्कीच कॉल करा, आम्ही तिथं येऊन तुमची हेल्प करीन. बघू शकता आता आपलं काम सगळं क्लिअर करून राहिलेलं आहे. फक्त आता 2च कामं राहिल्यात की कुट्टी करणे आणि नेक्स्ट ऑफ ऑल दूध लावून ढीरला घालणे. बघू शकता तर गोठा पूर्ण रिकामा आहे. फक्त गाई आपली आत असते, गायला फक्त आत बांधतो. राहायला म्हशी सगळ्या आपल्या बाहेर असतात. हे बघू शकता, ही आपली गँग सगळी कोपऱ्यापर्यंत सगळी म्हशी आहेत. बघू शकता, ही एक गाय आपली बाहेर असते. जे तुम्ही मंदिर बघितला सकाळी, ते हे मंदिर आहे, मरगाबाईचं मंदिर. बघू शकता आता आपली कुट्टी पण झालेली आहे. आता आपलं लास्टच काम राहिलेलं आहे, दूध जाऊन ढीरला घालणे. बघू शकता आपली कुट्टी कुट्टी करून आपली क्लिअर कट कुट्टी आलेली आहे. तर आपण कुठे टाकूया. आता बघू शकता तुम्ही सगळं काम झालेलं आहे.